इयत्ता 6वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ 3, ग्रामीण स्थानिक शासन संस्था. स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य पर्याय समोर बरोबर अशी खूण करा. 1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते. 2. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. 3. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. प्रश्न दुसरा, यादी तयार करा. पंचायत समितीची कामे. उत्तर: रस्ते व पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शेतीस मदत, शिक्षण, उद्योगांना चालना, आर्थिक मदत. प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते ते सांगा. 1. ग्रामपंचायत विविध कर आकारते. उत्तर: ग्रामपंचायत पाणी, दिवाबत्ती व इतर सोयी उपलब्ध करून देते. या कामांसाठी निधी मिळावा म्हणून ती विविध कर आकारते. 2. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. उत्तर: महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत पण जिल्हा परिषद 34 आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे ग्रामीण भाग नसल्यामुळे तेथे जिल्हा परिषद नाहीत. प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा. माझा तालुका, माझी पंचायत समिती. तर मित्रांनो, ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव लिहायचे आहे. 2 नंबरला पंचायत समिती व सभापतीचे नाव तुमच्या तालुक्यातील लिहायचे आहे. तिसऱ्यात पंचायत समिती उपसभापतीचे नाव लिहायचे आहे. चौथ्या गटविकास अधिकाऱ्याचे नाव लिहायचे आहे. आणि 5व्या गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव लिहायचे आहे. प्रश्न 5वा, थोडक्यात माहिती लिहा. 1. सरपंच. उत्तर: ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य सरपंच निवडतात. सरपंच सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. गावाच्या विकासाची जबाबदारी सरपंचांवर असते. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी. उत्तर: जिल्हा परिषदेचे निर्णय अंमलात आणण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते.